राम राम सरपंच. राम राम राम. अहो सरपंच, काय झालंय, उद्या बैल पोळा आहे आणि उद्या बैल पोळा असल्यामुळं आपल्याला बैलांची मिरवणूक थाटामाटात काढली पाहिजे ना. बरोबर आहे. आणि काय झालंय, गावरान गायची संख्या कमी झाली, बैलांची संख्या कमी झाली, हे दुर्मिळ झाले आणि याची खरी जोपासना गाड्यावाल्यांनी केली. तेव्हा म्हणलं असा रोबाबात आपला बैल पोळा झाला पाहिजे सरपंच. मी काय म्हणतोय सरपंच राव, रुबाबात जर पोळा करायचा असला हा, तर आपल्याला आहे ना प्रत्येक गावागावात दौंडी द्यावा लागेल. काय दौंडी? प्रत्येकाने एक घराघरात एक गावरान गाय पाळली गेली. बरोबर आहे सरपंच तुमचं. चल रे की ती दौंडी देऊन. सरपंच, काय झालंय, ह्यो बैल दुर्मिळ झालाय, त्याच्यामुळे ही बैल जो दुर्मिळ झालाय ती जोपासना फक्त गाड्यावाल्यांनीच केली. बरोबर आहे शिरपतराव, तुम्ही बरोबर. काय झालंय, गाड्यावाल्यांनी जपलं नसतं तर आज ट्रॅक्टर पुजावं लागले असते बैल पोळ्याला. आज ट्रॅक्टरच पुजावा लागा त्यांना. हा, आणि जुन्या काळात किती बैल असायची आणि आज बैलांची संख्या कमी झाली. परत होती बैल, मी सांगत होती पर्याय अगदी उत्तम आहे. धन्यवाद सरपंच, धन्यवाद. चांगला तुम्ही पर्याय शोधलेला आहे. उद्याची उली आहे ना ती दौंडी देऊन घे गावात. ठीक आहे सरपंच साहेब, लिहून घेतोय, सही करायचं. सरपंच, उद्या बैलपोळ्याच्या आपल्या सर्व गाड्या मालकांना, चकडीवाली असतील, बैलगाडा मालक असतील, सर्वांना लाख लाख नव्हे तर कोटी कोटी शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं उद्या बैलगाडीच्या. धन्यवाद.